मेंढ्या राखत शिक्षण घेणाऱ्या धनगर कुटुंबातील अर्चना डोळझाके या युवतीने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अहोरात्र अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे। पहिल्याच प्रयत्नात तिने भारतीय नौदलाची परीक्षा उत्तीर्ण केली असून तिची SSR पदी निवड झाली आहे। जालना तालुक्यातील उटवद गावात राहणारी अर्चनाची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती। अशा परिस्थितीत तिचे आई वडील मेंढ्या हाकून जे काही मिळेल त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मोठं होऊन सैन्य दलात भरती व्हायचं आणि देशसेवा करायची हे ध्येय तिने बालपणी ठरवले होते। लेकीच्या स्वप्नासाठी अर्चनाच्या आई वडिलांनी तिला भरतीच्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पाठवले। अर्चनानेही त्यांच्या कष्टाची किंमत जाणून जिद्दीने अभ्यास करून त्यांच्या कष्टाचे सोने करून दाखवले आहे। मी अर्चना डोळझाके, मी मूळची जालन्यातील उटवद या गावात राहणारी आहे आणि माझं जे शिक्षण आहे तिचं 1ली ते 4थी पर्यंतचं गावात झालं। माझ्या घरी जी शेती आहे ती 2.5 एकरच आहे आणि माझ्या घरात आम्ही 7 जण असल्यामुळं 2.5 एकर शेतीवरच काही भागणार नव्हतं, खर्च भागत नाही आणि मी धनगर समाजाचे आहे। आमचा जो व्यवसाय आहे मेंढी पालनाचा, त्यामुळे माझे वडील जे आहे ते मेंढी पालन करून शेती वगैरे करून आमच्या सगळ्यांचा खर्च भागवायचे आणि माझ्या मोठ्या बहिणीलाही खूप शिकण्याची इच्छा होती। ज्या मला 4 बहिणी आहेत मोठ्या, त्यांनाही शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, त्यांनाही नोकरीला लागण्याची खूप इच्छा होती, परंतु परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकल्या नाही आणि मग त्या मला खूप सपोर्ट करायचे की बाळा तू शिक, काहीतरी बन आणि मलाही खूप वाटायचं, पण घरची परिस्थिती नाजूक होती तरी पण मला आई पप्पांनी आम्हाला कधी जाणीव होऊ दिली नाही की आपली परिस्थिती नाजूक आहे। 4थी नंतर माझ्या 2 बहिणींचे लग्न झाले आणि आम्ही 3घी जणी घरी राहायचो, पण मला शिक्षण घ्यायचं होतं, खूप जास्त मला सरकारी नोकरी मिळवायची होती। त्यासाठी मला माझ्या पप्पांनी आळंदीला शिक्षणासाठी पाठवलं आणि मला काही एवढं कळत नव्हतं माझ्या स्वप्नाबद्दल। मला फक्त एवढंच माहिती होतं की मला वर्दी पाहिजे, बस आर्मीची वर्दी पाहिजे, मी फक्त एवढंच म्हणायचे, पण त्यासाठी काय करावं लागतं काय नाही करावं लागतं ह्याच्याबद्दल मला कुठलीही माहिती नव्हती। पण नंतर जेव्हा मी 10वीत शिकत होते तेव्हा मला माझ्या ताईनं प्रश्न विचारला की बाळा तू 10वी नंतर काय करणार आहे? त्यावेळेला मी तिला सांगितलं की मला फक्त आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, फक्त मी एवढंच बोलली। पण मी इंटरनेटवर ज्यावेळेला सर्च केलं, व्हिडिओ वगैरे बघितले, त्यावेळेला मला खूप जास्त आकर्षण झालं वर्दीकडे आणि त्याच्यानंतर मला माझ्या 10वीमध्ये लॉकडाऊन होतं, त्यावेळेला मी घरी आली आणि 10वीमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे 10वीचं वर्ष तर खूपच कठीण असतं, बोर्डाचे पेपर वगैरे असतात, खूप सारं टेन्शन पण असतं, प्रॅक्टिकल वगैरे। पण लॉकडाऊन असल्यामुळं लेक्चर काही होत नव्हते, शाळाही बंद होत्या लॉकडाऊनमध्ये, पण तरी आजूबाजूच्या ज्या मुली होत्या आमच्या शेजारच्या गावामध्ये त्या मुली मोबाईलवर ऑनलाईन लेक्चर करायच्या। त्यावेळेला माझ्या पप्पालाही वाटायचं की माझी मुलगी का मी मागं ठेवू, माझ्या परिस्थितीला घाबरून मी का माझ्या मुलीचं शिक्षण बंद करू। त्यावेळेला माझ्या पप्पांनी मोबाईल मला म्हणजे कसा आणला काय आणला मला माहिती नाही, पण ज्यावेळेला मी पप्पाला प्रश्न विचारला की पप्पा तुम्ही हा मोबाईल कुठून आणला, त्यावेळेला माझ्या पप्पांनी मला उत्तर दिलं नाही का की मी टेन्शन घेईल, मला माझ्या परिस्थितीचं खूपच असं हे वाटेल। त्यावेळेला पप्पांनी मला असं काही सांगितलं नाही की मोबाईल का आणला कसा आणला। मग त्याच्यानंतर मी मोबाईलवर 10वीचे लेक्चर पण करू लागली, 10वीचे पेपरही मी दिले, 10वी पास झाले। त्याच्यानंतर मी पप्पांनी मला विचारलं की बाळा तुझं स्वप्न, त्यावेळेला मी पप्पांना सांगितलं की भरती हेच माझं स्वप्न आहे आणि माझ्या आईला हमेशा वाटायचं की मी कलेक्टर व्हावं, पण माझं स्वप्न आहे मी वर्दी घ्यावी। त्याच्यानंतर पप्पांनी माझं ॲडमिशन गरुडजीप करिअर अकॅडमीमध्ये केलं। 10वी नंतर मग माझ्या स्वप्नाचा जेव्हा विचार आला तेव्हा मी पप्पांना सांगितलं की आर्मीमध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे। त्यावेळेला पप्पांनी थोडासा विचार केला माझ्या स्वप्नावरती पण आणि मी पप्पांना सांगितलं की गरुडजीप करिअर अकॅडमी आहे, तिथं माझी इच्छा आहे ॲडमिशन घेण्याची आणि फीज वगैरे चौकशी केली। 50,000 रुपये फी होती त्यावेळेला, मला 50,000 रुपये फी भरायची होती। मी पप्पांना सांगितलं, त्यावेळेला आई आणि पप्पांनी दोघांनी मिळून या विषयावर चर्चा केली आणि माझी आई बोलली की मी माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे। त्यावेळेला आईने स्वतःच्या दागिने गहाण ठेवले आणि माझ्यासाठी 50,000 रुपये जमा करून अकॅडमीची फी भरली आणि मला इथं आणून सोडलं। इथं काही दिवस मला त्रास झाला इथले रूल वगैरे फॉलो करायला, सकाळी 4ला उठून ग्राउंड करायला, दिवसभर लेक्चर करायला, रात्री 10 पर्यंत लॅब करायला, खूप त्रास झाला थोडे दिवस, नंतर मला सवय झाली। माझी तयारी जी आहे ती 1.5 वर्षामध्येच झाली होती, परंतु माझं एज बसत नव्हतं। मला आत्ता 18 कंप्लीट झालं आणि मी पहिलीच भरती मारली।
ही इंडियन नेव्हीची GSSRची मी एक्झाम क्वालिफाय झाली. ही माझी पहिलीच एक्झाम होती आणि मी ज्यावेळेला एक्झाम देऊन आले त्यावेळेला मी चेक केलं की माझे किती प्रश्न बरोबर आलेत, मला किती मार्क्स पडतील. त्यावेळेला मला विश्वास बसला की हां, आता मी एक्झाम क्वालिफाय होणारच. आणि त्याच्यावर 1.5 महिन्यांनी लगेच माझं ग्राउंड होतं. तर ते 1.5 महिना मी एवढं मेहनतीनं ग्राउंड केलं. म्हणजे आमचं ग्राउंड सकाळी पण व्हायचं आणि संध्याकाळी पण व्हायचं. खूप मेहनतीनं ग्राउंड केलं. खूप कष्ट लागले मला हे सगळं करायला. मी ग्राउंड केलं आणि ज्यावेळेला माझी ग्राउंडची डेट आली 30 ऑगस्टला माझं ग्राउंड होतं. ज्यावेळेला 29 तारखेला मी इथनं अकॅडमीतनं म्हणजे बजाजनगरमधनं ज्यावेळेला बाबा पेट्रोल पंपवरनं माझी ट्रॅव्हल्स होती, तिथं जायला जेव्हा मी निघले त्यावेळेला तिथं गेल्यावर तिथं छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. माझ्या पायावर गाडी पडली होती आणि गाडी पडल्यामुळे माझ्या पायाला थोडीशी जखमही झाली होती. पाय पण सुजला होता. मला तिथंच असं वाटलं होतं की आता इथंच माझं स्वप्न संपलं. माझ्या आईवडिलांचं स्वप्न तुटलं. माझ्या आईवडिलांनी आत्तापर्यंत माझ्यासाठी जे कष्ट केले ते सगळे पाण्यात जाणार की काय असं मला वाटत होतं. पण नाही, त्यावेळेला मनात आलं होतं की घरी आई-पप्पांना सांगावं असं झालंय. पण हे पण टेन्शन होतं की आई-पप्पा टेन्शन घेतील की नाही आता आपली पोरगी स्वप्न पूर्ण नाही करू शकत, असं तसं वाटायचं थोडंसं. पण तरी मी न खचता त्यावेळेला मी उठले आणि मनात ठरवलं एकच की बस अर्चना, तुला आता ग्राउंड काढायचंय, ग्राउंड क्वालिफाय व्हायचंच आहे. बस तोंडाशी घास आलाय, फक्त तो तोंडात घालायचा बाकी राहिला होता. बस मी मनात ठरवलं. तिथं पोहोचले मी मुंबईमध्ये आणि ज्यावेळेला मी त्या डिफेन्स एरियामध्ये गेले, ज्या कोहली स्टेडियममध्ये गेले, त्यावेळेला मला तिथं 2-3 मुली बोलल्या की नाही तुझा पाय सुजलेला आहे, तुला मेडिकल पॉईंट लागेल. पण नाही, त्यावेळेला मला मेडिकल पॉईंट नाही लागला आणि मी पळाले 1600 मीटर. 6 मिनिटात मी 1600 मीटर काढलं आणि मी दुसऱ्या नंबरला होते तिथंही पळायला आणि मला मेडिकल पॉईंट लागला, पण दुसरा लागला फ्लॅट फूटचा म्हणून मेडिकल पॉईंट लागला होता. मी तोही 5 दिवसानंतर लगेच मेडिकलला गेले आणि माझा तोही पॉईंट क्लिअर झाला. पॉईंट क्लिअर झाल्यानंतर मला तेव्हाच वाटलं की नाही आता माझं फायनली सिलेक्शन आहेच. आणि असं करत लगेच माझा 27 ऑक्टोबरला रिझल्ट लागला. 27 ऑक्टोबरला रिझल्ट लागल्यानंतर खूप आनंद झाला सगळ्यांना. मलाही खूप आनंद झाला. आईवडिलांना मी सांगितलं. त्यावेळेला आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्यांना कॉलवर बोलावं काय हेच कळत नव्हतं. त्यावेळेला मी पप्पांना फक्त असा प्रश्न विचारला की पप्पा कसं वाटतंय, तुमची पोरगी फौजी झाली. त्यावेळेला पप्पा खूप अभिमानानं सांगत होते की बाळा मला आज खूप छान वाटतंय. आणि माझे पप्पा म्हणजे आता सध्या पप्पांची तब्येत सध्या आजारीच राहते. कधी पप्पांची तब्येत बरी नसते. कधी म्हणजे पप्पांना शुगरचा वगैरे पण त्रास आहे. तर माझे पप्पा असे बोलले की बाळा आज मी तुझ्यामुळे नव्याने उभा राहिलो आणि नव्याने माझ्यात एक जिद्द निर्माण झाली की मी अजून माझ्या पोरीला अजून पुढच्या पोस्टवर जाण्यासाठी मदत करावी. ज्यावेळेला मी ग्राउंडसाठी निघाले होते त्यावेळेला गावात अशा काही घटना घडल्या होत्या मुलींबद्दलच्या की म्हणजे एक मुलगी पळून गेली होती. त्यावेळेला माझ्या पप्पाला. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.